ते मला बोलले काय फालतू पैसे घातले, मी ऍप वरून टाकते आता. तो चलिए शुरू करते हैं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आत्ता सध्या आपण आलेलो शिरीनच्या घरामध्ये. तुम्हाला बॅकग्राऊंडला कळालंच असेल. तर विषय असा आहे, शिरीनना भाऊने आपला आणला आहे पॉट. दाखव रे, पॉट दाखव ना. बाजू आहे, शिरीन भाऊने आणलेला आहे पॉट, ज्याच्यामध्ये त्याला फिश टँक म्हणजे फिश आणायचे. तेच आणण्यासाठी आपण आता गेलो होतो कॉलेज रोडला. आणि ते या फिश हे बघा, दिसतंय का एवढं एक आहे आणि अजून एक आहे, अशा दोन छोटे फिश. सो फुटून जाईल रे. आता आमची प्लॅनिंग म्हणजे तयारी चालू थोडीशी. त्याच्यात जे आपले दगड राहतात ना, असे काय म्हणते त्याला, गारगोटी नाही रे, त्याला काय म्हणतात, डेकोरेशन दगड काय असेल वॉट एव्हर ते दगड. आता शिरीन सध्या याच्यामध्ये लागतोय आणि ते टाकल्यानंतर आपण त्याच्यात थोडं पाणी होतो आणि थोडं ते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, याच्यामध्ये कसं आहे की वरती खाली पाणी आणि वरती ना ऑक्सिजन भरून दिलेलं आहे, कारण पिऊन पण त्या. आणि याला ते ऑक्सिजन लावायची काही गरज नाही, कारण वरतून ओपन राहणार आहे पॉट, त्याच्यामुळं. तर आता फटाफटमध्ये ते करू आणि बघूया नंतरचा व्ह्यू काय होतो काय नाही. ते बघा, हे गोट्यांसारखे दिसणारे दगडं पाणी भरून माहिती. तर शिरीन जाईल त्याच्यात पाणी भरल आणि इथं ठेवणार आहे का तू? अजून टाकायचं का? टाकू भाई, देऊ टाकून. देन टाकून सगळे टाकून दे, जेवढं भेटेल तेवढं. काढता का पैसे उघड, अशी काढ. ते काय पॅक आहे का? आमचे दगड दिले टाकून, नाही तर आमच्याकडं कल्पेशला कॉलेजवर नाही येते तर उचलून घेतले बा आम्ही, रस्त्यातच भेटला होता. शिरीन अभ्यास करत होता वाटतं, कधी नव्हत. हे बघ, त्याचं अक्षर पाहिजे का तुम्हाला? गल्लील्या पहिली दुसऱ्याच्या पोराचं सुद्धा याच्यापेक्षा भारी अक्षर असतं. फक्त पसारा करून ठेवतो, अभ्यास काहीच करत नाही. आणि काहीच त्याला ही आयडिया कुठून येते काहीच कळत नाही भाई. अचानक भाई ना उठसूट आहे ना, कधी काहीच सुचवतो आणि लगेच येतो नाही का, ते करायचंच असं. आता आज तर म्हणजे काय त्याला सुचलं होतं की नाही का, पॉट घ्यायचं आणि अचानक कालच बघून आले ते का, तर ते काल बघून आले ते. त्याच्यामुळं आता शिरीन भाऊ पाणी टाकून राहिले बघा. मजा येते नाश्ता टाकायला. यात काय मजा पाणी टाकणे. ते नाही, कमीच टाकलं, एवढं नाही टाकलं. इकडून थोडस अजून भरायचं राहतं, पूर्ण नुसतं भरायचं ना. दे टाकून, अजून लागेल काय, अजून पाणी लागेल. काय करतोय आरशी. आता हे कल्पेशने त्याच्यात हात टाकलाय, सगळं पाणी घाणवून गेलं. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. शिरीनच्या घरात मेडल बघा किती आहे. इथं हे, त्याच्यानंतर हे 3 आहे वरती, परत मेडल्स आहे. हा काय करतोय खूप निरीक्षण. तर आता दुसरी बादली फायनली आपली आलेली आहे. कल्पेशने कोणता कलर सांगितलं होतं मला अजून सर, मला पाहिजे. तर फायनली आपला पॉट नाही भरलाय, अजून थोडासा लागेल. नाही रे, एवढं पूर्ण नसतं भरायचं. मग पण हे काढू नको, पहिले ते पाणी नाही त्यातलं, हे आणि हे पाणी हे करावं लागतं, माहित नाही तुला. तर Maintain कर ते पाणी थोडं. शुद्ध शाकाहारी माणसं मासे पकडू राहिले हातात. मी नाही पकडत, मग मी नाही असं सोडणार आहे. राहू दे, सोडून दे त्याच्यात 2 मिनिटं ते टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी. क्या बोला? कोण म्हणलं तुला असं? अरे हे पाणी राहतं ना, आता हे पाणीचं मेंटेन वेगळं राहतं ना, ते काही थोडं काय मेंटेन राहतं, टेम्परेचर पण ना. मेंटेन नाही राहत ना. ऑक्सिजन टाकलं नाही का त्याच्यामुळे. आता हे किती वेळ ठेवायचं? 2 मिनिटं. हे आरती माहिती कशी करतात? पाणी नाही एवढं तिकडे, काय केलं तू? मग तेच सांगू राहिलं ना. तेच बोलतोय तो. नेलं होतं आत ते. इथंच कार्यक्रम होता त्याचा. एवढा फायदा नसता झाला. 5 किलोमीटर लांब गेलं त्याचा काही फायदा नसता झाला. आता रबर बांधले का काय केलंय? इडलीवाला पण कमी रबर लावतो याला, इडलीला. हा पिंकवाला कडक दिसतोय रे. पिंकवाले सांगायला पाहिजे होते 2. हाच तो पिंक वाला आहे जो कल्पेश म्हणत होता. नाही का रे, कल्पेश तर काय सांगत होता तिथं कळतच नव्हतं भाई. ती आहे ना त्याच्यात अशी चाळणी टाकून राहिली. तो बा काय कळत तरी होता. तिला काहीच कळालं नाही. तिला कळालंच नाही पहिली गोष्ट काय. ती फुल चालणे फिरवून राहिली त्याच्यामध्ये आणि हा फुल म्हणतो हा तिकडे आला, इकडे आला, तिकडे आला, इकडे आला. खरं यार, ते राहतं कसं काय असेल तिथं. तेव्हा साफसफाई करतो तेव्हा पण लय घाण असते. इकडून पकडास
सो फायनली आपण याच्यात नवीन टाकले हे बघा ते मासे. अजून मोठ्या घाला पाहिजे होता रे. ती म्हणत होती छोटा पॉट आहे तुमचा. मासा ना हा ना, मासा मोठा गेला पाहिजे होता. या साईडने दिसतच नाही भाई ते, कारण वाईड अँगल आहे वाटतं पॉट मध्ये. अजून मोठे घ्यावं लागते आपल्याला दोनचं. हो हो कधी हा मोठं घ्यायचं म्हणतोय मासे, पण मी काय म्हणतो तिथं जेव्हा ते जशी प्राईस सांगत होते 700 रुपये जोडी 1500. काय होती ती प्राईस? अरे एवढे मासे होते, फक्त त्याच्यात ना डिझाईन वेगळी होती नाही का, म्हणजे कलर ब्लॅक अँड व्हाईट असे पट्टे वगैरे. ते 600-700 रुपयाला. जसं त्याने हा 600-700चा आकडा ऐकला ना तो तिथं झाला, तो डायरेक्ट म्हणाला बजेट काय. मग 700 रुपयाला 2 फक्त. बा येडावला का तू? लगेच तो म्हणे आज नाही कमी 200. इथं आम्ही दुकानी बांधणार मी त्याच्या. इथं आमच्या इथे एरियामध्ये दुकान एक तिथं विचारलं, तिथे एक ब्ल्यू असा मासा होता, तो 200 रुपयाला एकच होता. पण तो मागच राहतो, तो एकच राहतो. तो तिथं कितीला होता तो? 500 ते 600 जोडी होती. नाही रे, एक जोडी नाही भेटत त्याच्यात, एकच भेटतो. हा का? एकच 400-600 रुपयाला होता. बापो अजून 2-4 घेऊन ये माहिती आता. ते एक बरं झालं, तिथं जाऊ आम्ही, आणून दिसतंय का? तिथं आम्ही जाऊ म्हणजे रेट ऐकले ना ते 500-600 बोलायला लागले. आणि मध्येच जेव्हा ते बोले ना तिकडे की 200 रुपयाचे, ते लगेच सगळेजण इकडं आले. शिरीनला जसं कळालं ना 200 रुपयाचा रेट तिकडं होता, शिरीन तिकडून इकडे आला काय. असं ब्लॉग बनवून दाखवून देणार आता. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. जेवण त्यांचं. बघा एकदम अरे दाखव 2 मिनिटं. किती पावडर आहे काय पडतोय रे त्याचं. दाखव. कसं दिसतंय ते? एकदम बारीक आहे. बस बस इले गाणं वासे रे. घे ना, वास घे ना. वास घेतलेला महाग ते वास धरून. घे ना नाकाला. छी. लय बेकार वास आहे. वास नका. जसं तिथे येतो तसा. आपले खाण्याची शी मजा काय करतात. तर सर ते कसं काय खात असेल? ते कसं काय मग नॉनव्हेज राहत? हा का? नाही रे, मासे पण नॉनव्हेज खातात. मग काय खाते ते? काय खातात? ते काय शाकाहारी मासे? ते असं हे थोडी खातात पण. मग काय खाता? मास तोडून खातात ते. मग ही मास समुद्रात पाहिले कोण समुद्रात शाकाहारी? वाले थोडी हे. मग हे कोणते? हे ब्रीडिंग वाले मासे. नाही रे. वाले. आता आमचं जे फिश टँक होतं त्याच्यात तर भरपूर मोठे मासे होते. त्याला असं कमीत कमी एवढं असं आपलं जिरे नाही मोहरी कशी राहते, मोहरी त्या साईजची तरी होतं टाकायला. खात नाही. शेटल नाही. त्यांनी पाहिलं या भिक्स कडनं खायचं म्हणलं. आता शिरिंद्यांसारखी टीव्ही घ्यायची आम्हाला एवढी मोठी, त्याच्यावर माझे ब्लॉग दाखवायचे म्हणजे कडक वाटतं नाही का. काय चालला काय आवडतं ना, मी असंच आवडतं. तुला बोलत बॅट. तर फायनल आता शिरीनवर एक जिम्मेदारी आलेली आहे. संध्याकाळी हात रेडी. शिरीन जेव्हा पाहिलं संध्याकाळी हा रेडी असं भाऊचा. शिरीनचं रिॲक्शन काय राहील काय माहिती तेव्हा. शिरीनला मी माझ्या पप्पांना पण आवडतं असं फिश. हा का? शिरीनला मी बोललो होतो ब्लॉग चालू कर, म्हणजे त्याचे रिॲक्शन कळाले असते त्याच्या बापांची काय नाही. काही नाही माहिती, फक्त पार्टीला रे काय. सांग की. मला ना एवढे मी आणले, एवढे पैसे घालवले नाही, घरचे मला नाही म्हटले. वाह क्या एक्टिंग कर रहा है. असं म्हणतो मी. काय फालतू पैसे घालते असं म्हणतो. असं नीट बोल. थोडंसं काहीतरी आठवतं तू बोल राहिला बोल वाटक्यान. डायलॉग. गाईज एवढा मेहनतीने एवढा भारी फिश पॉट आणला आणि घरचे मला बोलले काय फालतू पैसे घातले, तर मी हा फोडून टाकते आता. कोण राहते राहत रे पॉट नाही राहत. पॉट म्हणजे काय तर काय घरामध्ये अतिशय इकडे इकडे कडक केलं. ती शिरीनची संध्याकाळी. तर झालं काय, इथं टाइमपास करण्यापेक्षा मी जातो माझ्या घरी, कारण खूप वेळचं मी बाहेर आहे आणि कल्पेश पण आताच कॉलेजवरून आलाय. तर आपण भेटूया स्वतःसाठी ब्लॉगमध्ये, आपण एवढं सांगूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वतःसाठी. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय.